आज अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। या मुहूर्तानिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक आज येताना दिसत आहेत। खरं तर आज अक्षय तृतीयेपासून विठ्ठलाच्या राजोपचारामध्ये बदल केले जातात, नैवेद्यामध्ये बदल केला जातो। त्या नैवेद्यामध्ये आमरस पुरीचा असा नैवेद्य पुढील वटपौर्णिमेपर्यंत चालू असतो। साधारण 2.5 महिने हा नैवेद्य विठ्ठला दाखवला जातो। हा नैवेद्यातला काय बदल आहे किंवा काय याचं महत्व आहे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत विठ्ठल मंदिराचे विठ्ठलाचे पुजारी आहेत, काय याचं महत्व काय आहे? नमस्कार, सर्व भाविक भक्तांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। वेगवेगळे ऋतू बदलतात त्याप्रमाणे देवाच्या महानैवेद्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा बदल आपण परंपरेप्रमाणे करत असतो। देवाला अक्षय तृतीयेपासून ते वटपौर्णिमेपर्यंत आंब्याच्या रसाचा महानैवेद्य दाखवण्याची प्रथा परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे। त्या परंपरेप्रमाणे आपण आमरस हा देवाच्या महानैवेद्यामध्ये आपण दाखवतो। जसं थंडीच्या दिवसामध्ये बासुंदी दाखवतो, तसाच आमरस आपण उन्हाळ्यामध्ये देवाला दाखवतो। एक सोपी उक्ती आहे की यथा देहे तथा देवे, म्हणजे जे आपण थंडीच्या दिवसात आपल्याला बासुंदी पचते म्हणून बासुंदी आपण खातो, तसंच आंब्याच्या दिवसात म्हणजे मे महिन्यामध्ये किंवा या दिवसामध्ये आंबा हा आपल्याला पचतो म्हणून आपण आंबा जसा खातो आवडीनं सगळेजण, तसंच देवाला आपण आंब्याचा रस महानैवेद्यामध्ये दाखवतो। तिथून 2.5 महिने वटपौर्णिमेपर्यंत हा नैवेद्य चालू राहणार आहे। विठ्ठल मंदिरातून जगदीश डांगे, LS मराठी।